पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी वाळूज भागामधील गजानन ॲग्रो कंपनीच्या गोडाऊनवरती छापा टाकलेला आहे। या छाप्यामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं धान्य साठा पोलिसांना आढळलेला आहे। सरकारी पोत्यांमधून हे धान्य काढून खासगी कंपनीच्या पोत्यामध्ये टाकण्यात येत होतं आणि बाजारामध्ये विक्रीसाठी जाणार होतं। या छाप्यामध्ये जवळपास 20 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी छापा टाकलेला आहे। ॲग्रो कंपनीच्या गोडाऊनवरती हा छापा टाकला। या छाप्यामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा धान्य साठा पोलिसांना आढळलेला आहे, जो दुसऱ्या पोत्यांमध्ये भरून विकला जाणार होता। मोहसिन शेख माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, नेमकं या ठिकाणी काय आढळलेलं आहे पोलिसांनी, काय एकूणच प्रकरण आहे? मोहसिन, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? त्या नजर जाईल तिथपर्यंत। हो, मला आवाज येतोय। हॅलो। हा मोहसिन, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या ठिकाणी नेमकं काय आढळलेलं आहे पोलिसांना? तृप्ती, नक्कीच मी तुम्हाला जे व्हिज्युअल दाखवतोय ते खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे हे जे तुम्हाला पोते दिसत आहेत, हे जरी खाजगी पोते दिसत असले तर यात जो माल आहे तो शासकीय आहे। मी तुम्हाला थोडंसं तिकडे ते पोते दाखवण्याचा प्रयत्न करतो। या पोत्यांमध्ये रेशनचा माल होता, तो या गोडाऊनमध्ये उतरवला जायचा आणि नंतर यावर प्रक्रिया केली जायची, पॉलिश केलं जायचं आणि पॉलिश केल्यानंतर अशा पद्धतीने या सगळ्या खाजगी कंपन्यांचं नाव टाकून या बॅगांमध्ये रेशनचा माल जो आहे तो मार्केटमध्ये विकण्यासाठी जात होता। फक्त रेशनच नाही तर मुलांना शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जे फूड पॅकेट दिले जाते तो माल देखील या ठिकाणी यायचा आणि तो देखील प्रक्रिया करून खाजगी ठिकाणी विकला जायचा। त्यामुळे हा मोठा एक रॅकेट असण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। IPS बगाटे म्हणून आहे, त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। प्राथमिक दृष्ट्या पहिलं गोडाऊन उघडण्यात आलेलं आहे, ज्यात हे कोट्यावधी रुपयांचं माल या ठिकाणी सापडलेला आहे। यानंतर आणखी 2 गोडाऊन आहेत, ते देखील मोठ्या प्रमाणात आहे। तुम्हाला मी थोडे आणखी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी माल कसा येत होतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ट्रक ज्या उभा आहेत, या अशा ट्रक भरून जे आहे तर रेशनचा माल या ठिकाणी यायचा आणि त्यानंतर हा सगळा माल जो आहे तर पॉलिश करून मार्केटमध्ये विकला जात होता। हे सगळे पोते जे दिसत आहेत हे सगळे सरकारी म्हणजे रेशनमध्ये जाणारे हे सगळे पोते आहेत, ते या ठिकाणी यायचे आणि त्यानंतर हे या कारखान्यामध्ये गोडाऊन मध्ये उतरवल्यानंतर त्याला पॉलिश केली जायची आणि त्यानंतर हे मार्केटमध्ये काळ्या बाजारात हा सगळा धान्य जायचा। कोट्यावधी रुपयाचं धान्य आहे। राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असू शकते असं देखील बोललं जात आहे, कारण 4 ते 3 असे मोठे गोडाऊन आहे ज्यामध्ये हे सगळे धान्य साठा आहे। सुरुवातीला एक गोडाऊन उघडण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी जे आहे तर ही सगळी तपासणी सुरू आहे। पोलिसांचा आणखी फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे, पुरवठा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि हे सगळी तपासणी करण्यासाठी आणखी खूप वेळ लागू शकतो असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र प्राथमिक दृष्ट्या हा मोठा धान्य घोटाळा असण्याची शक्यता आहे आणि आता पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतात। मात्र या कारवाईनंतर मोठी खळबळ उडालेली आहे। मोहसिन, तुम्ही सांगता त्या पद्धतीने या ठिकाणी 3 गोडाऊन आहेत, कोट्यावधी रुपयांचा साठा या ठिकाणी आहे, माल या ठिकाणी आहे। केव्हापासून या ठिकाणी अशा पद्धतीने गोडाऊन स्थापन करून काळा बाजार सुरू होता, काय माहिती मिळते? नक्कीच हे कधीपासून सुरू होतं हे सांगणं थोडं कठीण आहे। मात्र पोलिसांना या सगळ्या गोष्टीची खबर मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी याची खात्री केली नेमकं या काय ठिकाणी काय सुरू आहे आणि ज्यावेळेस त्यांना खात्री झाली की या ठिकाणी काळ्या बाजारातलं धान्य जातोय, त्यानंतर पोलिसांनी अशा पद्धतीने कारवाई केली आहे। आपण जर बघितलं तर इकडे सगळे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत, ते जे आहेत तर कारवाई करतायत। पोलिसांच्या गाड्या ताफ्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहे, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि वेगवेगळे अधिकारी जे आहेत तर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे पुरवठा अधिकारी आहेत, ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि जे आहे तर कारवाई जी आहे तर तब्बल तासाभरापासून या ठिकाणी सुरू आहे। मात्र जे आहे तर कारवाई जे आहे तर पोलीस फोर्स कमी पडतोय, त्यामुळे आणखी पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नेमका किती रुपयांचा हा सगळा माल आहे, किती धान्य या ठिकाणी आलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची आकडेवारी कारवाईनंतर समोर येणार आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी वाळूज भागातल्या गजानन ॲग्रो कंपनीच्या गोडाऊनवर गोडाऊनवर छापा टाकलेला आहे आणि या ठिकाणी जाऊन माझे सहकारी मोहसिन शेख यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। संभाजीनगर शहर पोलिसांनी वाळूज परिसरात मोठी कारवाई केली आहे। शासकीय धान्य हे खाजगी कंपन्यांच्या बॅगमध्ये पॅक करून हा मार्केटमध्ये विकला जात होता। त्यात शाळेचं धान्य असेल किंवा रेशनचं धान्य असेल। आपल्यासोबत अधिकारी आहे, सर नेमकं काय सगळा प्रकार आहे, काय कारवाई आहे? आम्हाला माहिती मिळाली की गव्हर्नमेंटचा राईस
प्रायव्हेट पोत्यामध्ये पॉलिश करून तो भरून तो मार्केटमध्ये विकला जात आहे. आम्ही आल्याबरोबर बघितलं की महाराष्ट्र शासनाच्या पोत्यामधला तांदूळ चोरी करून शासनाची फसवणूक करून तो अशा प्रकारे राईस मिलमध्ये टाकून तो राईस या पॅकेट्समध्ये म्हणजे पॅकेट्स आहेत तिकडे या पॅकेट्समध्ये टाकून तो मार्केटमध्ये विकला जात आहे. त्याचबरोबर हे महाराष्ट्र शासनाचे मल्टीमिक्स सिरियल्स महाराष्ट्र महिला व बाल विकासाचे मल्टीमिक्स सिरियल्स एकी नॉट फॉर सेल आहे आणि 6 महिने 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता हे आहे. हे असं प्री मिक्स तसेच खिचडी मिक्स हे रिपॅकेजिंग करून दुसऱ्या पॅकेट्समध्ये भरून मार्केटमध्ये विकल्या जात आहे. असं आम्हाला इथं साठा आढळलेला आहे. बरं, हा किती एकूण साठा असेल सर अंदाजे? म्हणजे इथं 3-4 मोठे गोडाऊन आहेत. आम्ही 2 गोडाऊन चेक केलेत. आता आम्ही पुढे तपास करू आणि चेकिंग करू. म्हणजे हा सगळा सरकारी धान्य होता आणि तो खाजगी पॅकेटमध्ये किंवा मार्केटमध्ये पॉलिश करून विकला जातो. प्रथमदर्शनी तरी पोते बघून तरी आम्हाला तेच आढळत आहे. आम्ही त्याचा तपास करू. नक्कीच हे होते IPS बगाटे सर आणि त्यांनी ही कारवाई केली. आपण मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं गोडाऊन आहे. हे सगळे शासकीय रेशनचे पोते आहेत भरलेले आणि यातला हा सगळा जो तांदूळ असेल किंवा गहू असेल तो अशा पोत्यांमध्ये पॉलिश करून भरला जात होता आणि त्याला असं नाव दिलं जात होतं सरकारी पोते, हे खाजगी पोते. म्हणजे हे सरकारी पोतीतले तांदूळ या पॉलिश करून ह्या सगळ्या बॅगांमध्ये टाकून विकलं जात होतं. धक्कादायक म्हणजे बालवाडी किंवा शालेय विद्यार्थ्यांना जो सरकारी धान्य पुरवले जात होते ते धान्य देखील अशा पद्धतीने पॉलिश करून या ठिकाणी विकले जात होते आणि